आदाब नाजरीन, न्यूज 16 डिजिटल में आप सभी का खैर मकदम है। बैंगलोर शहर में 30th बैच बीबी फातिमा ITI कॉलेज और सेकंड बैच क्रिसेंट ITI बोमासंद्रा के स्टूडेंट्स की कॉन्वोकेशन सेरेमनी शानदार अंदाज में रखी गई। जी नाजरीन, बीबी फातिमा एजुकेशनल ट्रस्ट की जानिब से इस बेहतरीन इदारे के सदर महबूब हवालदार, साथ ही मोहतरमा तकिया यास्मीन फाउंडर और सेक्रेटरी के जेर निगरानी में बैंगलोर शहर में वाक़े इलियास नगर में मुख्तलिफ कोर्सेस मुकम्मल होने की खुशी में ये पुराने और कदीम इदारा बीबी फातिमा ITI कॉलेज और क्रिसेंट ITI बोमासंद्रा के स्टूडेंट्स के तकरीबन 92 तलबा व तालिबात को मेडल्स, इनामात और सर्टिफिकेट से नवाजा गया। इस कदीम और बेहतरीन इदारे के होनहार तलबा व तालिबात की कामयाबी इस बेहतरीन इदारे के सदर महबूब हवालदार और सेक्रेटरी मोहतरमा तकिया यास्मीन की कड़ी मेहनत और दिन रात की उनकी कोशिशों और काविशों की बदौलत है। बता दें कि बड़ी भारी तादाद में ITI स्टूडेंट्स ने यहाँ से कामयाबी हासिल की है। 30 साल से बेहतरीन तरीके से चलने वाले इस पुराने और कदीम कॉलेज और इदारे के स्टूडेंट्स ने न सिर्फ यहाँ पर शानदार तरीके के साथ कामयाबी हासिल की, बल्कि बड़ी बड़ी कंपनीज ने उन्हें रोजगार भी फराहम किया है। यहाँ के स्टूडेंट्स बैरूनी ममालिक में भी मुलाजिमत कर रहे हैं और कई सारे होनहार स्टूडेंट्स ने अपनी खुद की कंपनीज भी खोल दी है। 12 अक्टूबर 2023 बरोज जुमेरात बीबी फातिमा ITI प्रीमिसेस नंबर 5 जामिया एजुकेशनल कॉम्प्लेक्स इलियास नगर बैंगलोर में ITI स्टूडेंट्स की कॉन्वोकेशन सेरेमनी को बड़े ही खूबसूरत अंदाज में मनाया गया। बता दें कि 12 अक्टूबर 2023 बरोज जुमेरात पूरे मुल्क हिंदुस्तान में ITI के तलबा व तालिबात के लिए एक बहुत ही बड़ा जश्न और फख्र का दिन था। नरेंद्र मोदी ने इस इदारे बीबी फातिमा ITI और क्रिसेंट ITI कॉलेज की कई बार तारीफ की, लिहाजा उनकी सताइश और तारीफ के अल्फाजों के साथ बड़े ही बेहतरीन अंदाज में बीबी फातिमा ITI कॉलेज और क्रिसेंट ITI बोमासंद्रा इदारे के स्टूडेंट्स का कॉन्वोकेशन सेरेमनी मनाई गई। इस मौके पर बड़े बड़े अहम शख्सियात ने यहाँ पर शिरकत फरमाई, जैसे कि मल्लप्पा S मरमन्नवर, बालाकृष्ण, नियाज अहमद और इन्हीं के साथ दीगर कई सारे हजरात यहाँ पर मौजूद थे। अपने बुलंद और खूबसूरत अल्फाजों के साथ सभी हजरात ने इन तलबा व तालिबात के हौसलों को बढ़ाया। आइए देखते और जानते हैं इस खबर की मजीद तफसीलात। आई वेलकम जनाब मुफ्ती ताजुद्दीन साहब, who is the Imam of मिनहाज नगर मॉस्क, जिन्होंने यहाँ आकर हमारी हौसला अफजाई और इस जलसे की शान बढ़ाई है। जनाब ताजुद्दीन साहब का मैं इस्तकबाल करती हूँ और शुक्रिया अदा करती हूँ हजरत कि आप यहाँ आए और इस खुशी पर हमारे इदारे की तरफ से एक यादगार मोमेंटो Mr. Samiullah is presenting the memento to Janab Tajuddin Sahab. Give a big applause. Robe. Yeah, I'm not getting the sound. Yes. One of the best connectors manufacturing company. It is a multinational company. Then he worked in Lakshmi Tools. It is also one of the biggest and best tool room in Bangalore. And then he has worked in various companies also, small scale and medium scale. Then he has got the courage to open his own industry. Now he is an entrepreneur. He is also supplying components to ADA, HL and many other public sector companies. So he has spent his valuable time with us only to motivate you students, so that not only Pawan, almost many of his batch students have started their own industries, and many of them are working in BEL, ISRO, in Chandrayaan project also. One Mr. Mathiarsan, he is also working. So like that, many students are at good positions who have studied from our institution, and now I am very much happy and thankful to Mr. Pawan that he has remembered and he has come all the way
leaving his busy schedule. And I request Balkrishna sir also to come on the dais. ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಾನು ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 37 ವರ್ಷ ಸರ್ವಿಸ್ ಮಾಡಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಮೊದಲಿಂದಾನೇ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ಗೆ ಮತ್ತು ಕ್ವಾಲಿಟಿ ಆಫ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಇದರೆಲ್ಲ ತುಂಬ ಹೆಸರು ಮಾಡ್ಕೊಂಡಿರೋಂಥ ಒಂದು ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟು. ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಇದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಕರೆದ ಕಾನ್ವೊಕೇಶನ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ IT ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ಗಳಿಗೆ ಗ್ರ್ಯಾಜುಯೇಷನ್ ಡೇ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ BB ಫಾತಿಮಾ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಜನ ಟ್ರೈನರ್ಸ್ಗಳಿದ್ದಾರೆ. ಮೊದಲಿಂದ ಅವ್ರುಗಳು ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ಇದ್ದಾರೆ, ಇನ್ನೋವೇಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಡಿಗ್ರಿ ಅವಾರ್ಡ್ ಮಾಡೋಂಥ ಒಂದು ಇದರಲ್ಲಿ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ಸ್ ಒಂದು ಕಾನ್ವೊಕೇಶನ್ ದಿನಕ್ಕೆ ನನ್ನ ಕರೆದಿರೋದು ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಇದೇ ಥರ ಮುಂದೆ ಬೆಳೀಲಿ, ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ಗಳನ್ನ ಎಜುಕೇಷನ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ಗಳನ್ನ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ಗಳಿಗೆ ಹೇಳೋದಾದರೆ ನಮ್ಮ ದೇಶನ ಮುಂದುವರ್ಸೋದ್ರಲ್ಲಿ IT ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ಗಳದ್ದು ಪಾತ್ರ ತುಂಬ ಇದೆ. ಯಾವುದೇ ಒಂದು ದೇಶ ಮುಂದುವರಿಬೇಕು ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್ ಆಗಿರಬೇಕು ಮತ್ತು ಇದ್ರದ್ದು ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಡೆವಲಪ್ ಆಗಬೇಕು. ಇದು ಎರಡು ಆದರೆ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲಿದ್ದು GDP ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. GDP ಜಾಸ್ತಿ ಆದಾಗ ನಮ್ಮ ದೇಶ ಮುಂದುವರಿಯುತ್ತೆ. ಎಕನಾಮಿಕಲ್ಲಿ ಮಾಡಿದಾಗ ಬೇಕಾದಷ್ಟು ಫೆಸಿಲಿಟಿ ಸಿಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ಸ್ ಇಂಪ್ರೂವ್ ಆಗುತ್ತೆ. ಈ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ITI ಟ್ರೈನೀಸ್ಗಳದ್ದು ಒಂದು ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಇದೆಯಲ್ಲ ದೇಶಕ್ಕೆ, ಇದು ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಹೆಚ್ಚು ಪ್ರಚಾರ ಕೊಡೋದ್ರಿಂದ ಮಾಧ್ಯಮಗಳಲ್ಲಿ ಅವ್ರುಗಳು ಇನ್ನೂ ಬೆಳೆಯೋದಕ್ಕಾಗುತ್ತೆ. ITIಗಳಿಗೆ ಅಡ್ಮಿಷನ್ಸ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅಂದ್ಕೊಳ್ತೇನೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ಬಾಲಕೃಷ್ಣ ಅಂತ, ರಿಟೈರ್ಡ್ ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ ನಾನು, ಸಹಾಯಕ. ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿದರೆ. ನಾನು 1998ನೇ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಈ ಕಾಲೇಜ್ ಬಂದಿದ್ದೆ. ನನಗೆ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಮುಗಿಸೋ ಒಂದು 2-3 ವರ್ಷ ಆಗಿತ್ತು. ನನಗೇನೋ ಹುಡುಗರು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಳಬೇಕು ಏನಾರು ಒಂದಂತ ಈ ಕಾಲೇಜ್ ಬಂದಾಗ ಒಂದು ಸೀಟಲ್ಲಿ ಇತ್ತಿದ್ದು, ಕಾಲೇಜ್ ಚಿಕ್ಕದಾಗಿತ್ತು, ಹುಡುಗರು ಕಮ್ಮಿ ಇದ್ರು. ಬಟ್ ಈ ಕಾಲೇಜ್ ಹೆಂಗಪ್ಪ ನೋಡಿದ್ರೆ ಸ್ಲಮ್ಮಲ್ಲಿ ಇದೆ, ಹೆಂಗೆ ಇದು ಡೆವಲಪ್ ಆಗುತ್ತೆ. ಇವತ್ತು ಬಹಳ ಖುಷಿಯಾಗಿದೆ. ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡದಾಗಿ ನೀವು ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಎಷ್ಟೊಂದಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಕೋರ್ಸ್ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಹಣ್ಣಿನ ಗಿಡ ನೆಟ್ಟಂಗೆ ನಾವು ಅದು ಮುಪ್ಪಾಗುವವರೆಗೆ ಅದರ ಫಲ ಕೊಡ್ತಾನೆ ಇರ್ತದೆ. ಹಾಗೇನೆ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಕೋರ್ಸ್ಗಳು ಕೂಡ ಹಾಗೇನೆ. ನಾವು ಇನ್ನೂ ಸಾಯಿದ್ದೇವೆ ಅಂದ್ರೂ ಕೂಡ ನಮ್ಮಿಂದ ಯೂಸ್ ಆಗ್ತಾನೆ ಇರ್ತದೆ. ಅದು ಅಷ್ಟು ಅದಕ್ಕೊಂದು ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸ್ ಇದೆ. ಸೊ ನೀವು ಈ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಇವತ್ತೊಂದು ಈ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಏನ್ ಕಲಿತು, ಫಿಟ್ಟರ್ ಇರ್ಬೋದು, ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್ ಇರ್ಬೋದು, ಇಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಇರ್ಬೋದು, ಯಾವುದೇ ಇರಲಿ, ಒಂದು ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ನೀವು ಆಸ್ತಿಗಳಾಗ್ತಾರೆ ಅಂತ ನಾನು ಭಾವಿಸಿದ್ದೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ದೇಶ ಮುಂದಕ್ಕೆ ಬರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಟೆಕ್ನಾಲಜಿಯಿಂದ ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವಾಗ ನೋಡಿ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ರೆವಲ್ಯೂಷನ್ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಅಂದ್ರೆ ಮೊದಲು ನಮ್ದು 70% ಜನ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ದುಡಿತಾ ಇದ್ರು. ಇವಾಗ ಅದು ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ, ಒಂದು 45% ಬಂದಿದೆ. ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಟೆಕ್ನಾಲಜಿ. ನಾವು ಇವಾಗ ಜಮೀನುಗಳಲ್ಲಿ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ಗಳನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಡ್ರೋನ್ಗಳು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಏನೇನೋ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲಿಂದ ಬರುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ನಮ್ಮಿಂದ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಕೋರ್ಸ್ಗಳಿಂದ ನಾವು ಮಾಡಿ ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಾಗ ಅದು ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ಆಗತ್ತೆ. ಸೊ ಅದೇ ರೀತಿ ಇವತ್ತು ಒಂದು ಯಾವುದೇ ಫ್ಯಾಕ್ಟರಿಗಳಾಗಲಿ ಏನಾಗಲಿ ನಡಿಬೇಕಂತಂದ್ರೆ ಈ ITI ಏನ್ ಕೋರ್ಸ್ ಇದೆಯಲ್ಲ, ನೀವು 80% ಜನ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾಗ ಮಾತ್ರ ಒಂದು ಕಂಪನಿ ಮುಂದಕ್ಕೆ ಬರಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್ ಇರ್ತೀವಿ, PhD ಹೋಲ್ಡರ್ಸ್ ಇರ್ತೀವಿ, MTech ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ನಾವು ಮೇಲ್ಗಡೆ ಕೂತ್ಕೊಳ್ತೇವೆ. ಬಟ್ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಯಾರು? ನೀವುಗಳು. ಮಷೀನ್ ಅಲ್ಲಿ ನಿಂತು ನೀವು 24 ತಾಸು, 12 ತಾಸು, 8 ತಾಸು ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಿರಿ, ಅದು ಮಾಡಿದಾಗ ಮಾತ್ರ ಇವತ್ತೊಂದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಹೊರಗೆ ಬರಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗತ್ತ. ಮತ್ತೆ ಒಂದು ITI ಮಾಡಿ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ಬೋದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಕೆಲವೊಂದಷ್ಟು ಉದಾಹರಣೆ ಕೊಡಬಹುದು. ಈಗ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಟೂಲ್ ರೂಮ್ ಅಲ್ಲಿ ಜನರಲ್ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಆಗಿ ಒಂದು ಅಪ್ಪುನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ರಿಟೈರ್ಡ್ ಆದ್ರು, ITI ಮಾಡಿದ್ರು. ಅವ್ರ ಕೈಯಲ್ಲಿ 100 ಜನ ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಅವರು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಏರಿಯಾನಲ್ಲಿ LCA ಫ್ಲೈಟ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಬಹಳ ತಮ್ಮ ಕೊಡುಗೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟರು. ITI ಮಾಡಿ ನೀವು ಕೂಡ ITI ಮಾಡಿ ಏನೇನೆಲ್ಲ ಮಾಡಬಹುದು. ಮತ್ತೆ ನಾನು ಇನ್ನೊಂದೆಲ್ಲ ಹೇಳಕ್ ಏನ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ ಅಂದ್ರೆ, ನೀವು ಏನೇನು ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಬೇಕು, ಒಂದು ಟೈಮ್ ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಬೇಕು, ವರ್ಕ್ ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಬೇಕು, ಡೆಡಿಕೇಶನ್ ಇರಬೇಕು. ಈ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಕೋರ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಶ್ರದ್ಧೆ ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ನೀವು ಎಷ್ಟು ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮನ್ನು ತೊಡಗಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ ಕೆಲಸದಲ್ಲಿ, ಅಷ್ಟು ನೀವು ಮುಂದಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ನಾನು. ನನ್ನ ಹೆಸರು ಅಭಿಷೇಕ್ ಅಂತ. ನಾನು BB ಫಾತಿಮಾ ITI ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ITI ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಮೆಕ್ಯಾನಿಕ್ ಓದಿದ್ದೀನಿ. ಇವತ್ತು ಒಂದು ಸ್ಟೆಮ್ ಲರ್ನ್ ಕರ್ನಾಟಕ ಅಂತ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಅಕಾಡೆಮಿಯಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ಈ ವರ್ಕ್ಗೆ ಕಾರಣ ಆಗಿದ್ದು ನಮ್ಮ ITI ಕಾಲೇಜು.
ಆ್ಯಂಡ್ 6 ಮಂತ್ಸ್ ನಮ್ಮನ್ನು DST ಟ್ರೈನಿಂಗ್ ಅಂತ ಕಳಿಸ್ತಾರೆ. ಆ ಟ್ರೈನಿಂಗಲ್ಲಿ ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ವರ್ಕು ಮತ್ತು ಥಿಯರಿ ವರ್ಕ್ ಎಲ್ಲ ಕಲ್ತ್ಕೊತೀವಿ. ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದು ಬೇರೆ ಕಂಪ್ನಿಗೆ ಹೋದಾಗ ನಮಗೆ ತುಂಬ ಹೆಲ್ಪ್ ಆಗುತ್ತೆ. ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಪೋಸ್ಟಿಂದ ದೊಡ್ಡ ಪೋಸ್ಟಿಗೆ ನಮ್ಮನ್ನ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಕೊತಾರೆ. ಸೊ ವರ್ಕ್ ಇದೆ, ಸೊ ವರ್ಕ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಇದೆ ಅಂತ. ಸೊ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ನಮ್ಮ BB ಫಾತಿಮಾ ITI ಕಾಲೇಜ್ ಕಾರಣ. ನನ್ನ ಹೆಸರು ಸುರೇಶ್ ಅಂತ. ನಾನು BB ಫಾತಿಮಾ ITI ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ನಾನು ITI ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಮೆಕ್ಯಾನಿಕ್ ಟ್ರೇಡಲ್ಲಿ. ನಾನು 6 ಮಂತ್ಸ್ DST ಡ್ಯುಯಲ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಕೂಡ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿದೆ. ಈಗ ನಾನು ಬಾಷ್ ಕಂಪ್ನಿಲಿ ಅಪ್ರೆಂಟಿಸ್ಶಿಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. फिदा फातिमा आई डिड हियर ITI 1 साल का था एंड बहुत हेल्पफुल था. यहाँ के टीचर्स भी बहुत अच्छा ही बहुत अच्छे से सिखाती एंड मैं DCA भी करी उसके साथ साथ, वो भी बहुत अच्छा था. तो क्या करना चाह रहे हैं आगे कोई कंपनी या फिर यही टीचिंग के कोर्स में इंशाल्लाह. मेरा नाम रहनुमा उल्फत है. मैं ITI में कोर्स करके हूँ फैशन डिज़ाइनिंग विद DCA. कंप्यूटर कोर्स भी बहुत अच्छा सिखा रहे हैं इधर. बहुत अच्छे से सब चल रहा है, सिखाते हैं. स्टिचिंग सब बहुत अच्छे से है, फैशन डिज़ाइनिंग है कुछ. ನನ್ನ ಹೆಸರು ಕ್ಯಾರಲ್ ಜೆನಿಫರ್ ಅಂತ. ನಾನು BB ಫಾತಿಮಾ ITI ಕಾಲೇಜ್ನಲ್ಲಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಾನು DM ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ಡ್ರೆಸ್ ಮೇಕಿಂಗಲ್ಲಿ ನಾನು ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. 1 ಇಯರ್ಸ್ ಕೋರ್ಸ್ನಲ್ಲಿ ನನಗೆ ಎಲ್ಲ ಥರದ ಕಟ್ಟಿಂಗ್ ಆಗಲಿ ಸ್ಟಿಚಿಂಗ್ ಆಗಲಿ ಎಲ್ಲ ಥರದ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಆಗಲಿ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗಿಂದನೂ ನನಗೆ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟು ಇವಾಗ ನಾನು ಔಟ್ಸೈಡ್ ಹೋಗಿ ನಾನು ಓನಾಗಿ ಬೊಟಿಕ್ ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ನಂದು ಅಂತ. ಅಲ್ಲಿ CK ಪಾಳ್ಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ಅಂತ ಒಂದು ಬೊಟಿಕ್ ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಗ್ತಿದೆ. ನಮ್ಮ ಕ್ಲಾಸ್ ಟೀಚರ್ ನಿಖತ್ ಮ್ಯಾಮ್ ಆಗಲಿ, ನಮ್ಮ ಟೀಚರ್ಸ್ ಆಗಲಿ, ರುಕ್ಸರ್ ಮ್ಯಾಮ್ ಆಗಲಿ ಎಲ್ಲರೂ ನಮಗೆ ತುಂಬ ಸಪೋರ್ಟಿವ್ ಆಗಿದ್ದು ಎಲ್ಲ ಟೈಮ್ನಲ್ಲೂ ಏನೇ ನಮಗೆ ಡೌಟ್ ಇದ್ರೇನು ಕಾಲ್ ಮಾಡಿ ಆಗಲಿ ವಿಡಿಯೋ ಕಾಲ್ನಲ್ಲಿ ಆಗಲಿ ಎಲ್ಲನೂ ನಮಗೆ ಹೇಳ್ಕೊಟ್ರು. ಯಾವುದೇ ಥರನೂ ನಮಗೆ ಡೌಟ್ ಇರೋ ಥರ ನಮಗೆ ಯಾವುದೂ ಇದು ಮಾಡಿಲ್ಲ, ಎಲ್ಲನೂ ನಮಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. BB फातिमा ITI कॉलेज में एडमिशन लेको बाहर जाको मैं एक घर में छोटा बिजनेस एक बुटीक के सर का काम कर लेको. ये बहुत खुशनुमा मंज़र था, बहुत ही खुशनुमा मंज़र. और अपनी पूरी मुद्दत 30 साल की ऐसे मनाजिर में गुजर गई हैं. इंशाअल्लाह ये कॉलेज जो है बहुत कुछ आगे काम कर रही है. ख़ासकर मुस्लिम कम्युनिटी के अंदर ऐसे कॉलेजों का होना ज़रूरी. और मुस्लिम बच्चे ITI के ऊपर ध्यान देको ये ऐसे कॉलेजों से फ़ायदा उठाकर अपनी ज़िंदगी को आगे बढ़ाना, ज़िंदगी को संवारने के काम कर सकती. टेक्निकल एजुकेशन कभी भी बंद होने वाला नहीं, लाइफ लॉन्ग चलता है. IT सेक्टर आइंदा बंद हो सकता है मगर टेक्निकल नहीं बंद होता. मेरी दरख्वास्त है पूरी कम्युनिटी के लोगों के लिए कि जहाँ तक हो सके टेक्निकल एजुकेशन के ऊपर तवज्जो दें. 2001ರಲ್ಲಿ BB ಫಾತಿಮಾನಲ್ಲಿ ಟೂಲ್ ಆ್ಯಂಡ್ ಡೈ ಮೇಕಿಂಗ್ ಸೆಕೆಂಡ್ ಬ್ಯಾಚ್ ಆಗಿ ಸೇರಿದ್ದು ನಾವು. ಅದಾದಮೇಲೆ 3 ವರ್ಷ ಕೋರ್ಸ್ ಇತ್ತು. ಅವಾಗ 3 ವರ್ಷ ಇತ್ತು. 3 ವರ್ಷ ಕೋರ್ಸ್ ಆದಮೇಲೆ ಇಲ್ಲಿಂದ ಇದೇ ಲೈನ್ನಲ್ಲೇ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಿಕೊಂಡು ಚಿಕ್ಕ ಅಂದರೆ ಸ್ಮಾಲ್ ಸ್ಕೇಲ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಮಲ್ಟಿನ್ಯಾಷನಲ್ ಕಂಪ್ನಿನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ವರ್ಲ್ಡಲ್ಲಿ. ಅದಾದಮೇಲೆ ಬೇರೆ ದೇಶಕ್ಕೂ ಹೋಗಿ ಬಂದು ಒಂದು ಸಲ. ಈಗ ಒಂದು ಲಾಸ್ಟ್ 7 ವರ್ಷದಿಂದ ನನ್ನದೇ ಕಂಪ್ನಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ. ನಾನು ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟಲ್ಲಿ ಒಂದು 20 ವರ್ಷ ಆಗಿದ್ದು ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ, ಯಾಕೆಂದರೆ ಅದು ಅಷ್ಟು ಫಾಸ್ಟಾಗಿ ಆಗೋಗಿದೆ. ಆ್ಯಂಡ್ ಈ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟಲ್ಲಿ ನಾನು ಕಲ್ತಿದ್ದು ನನಗೆ ಭಾಳ ಖುಷಿ, ಯಾಕೆಂದರೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ನಮ್ಗೆ ಎಜುಕೇಷನ್ ಸಿಕ್ತಿಲ್ಲಿ. ಐ ಥಿಂಕ್ ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲಾಗಿ ನಾವು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿನಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕಲ್ತ್ರೂ ಥಿಯರಿಟಿಕಲ್ ನಮಗೆ ಪಾಠ ಇಲ್ಲಿ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಾಯಿತು. ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಮಗಿದ್ದಂಥ ಟೀಚರ್ಗಳು ಎಕ್ಸಲೆಂಟ್ ಟೀಚರ್ಸ್. ಎನಿ ಬೇಸಿಕ್ಸ್ ವಿಚ್ ವರ್ ಥಾಟ್ ಟು ಅಸ್ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಏನೇ ನಮಗೆ ಬೇಸಿಕ್ಸ್ ಹೇಳ್ಕೊಟ್ರು ಸಖತ್ತಾಗಿತ್ತು. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ನಾವೊಂಥರ ಇದು ತುಂಬ ಎಮೋಷ್ನಲಿ ಬೇರೆಯವ್ರು ಹೊಗಳಿದ್ರೂ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ, ನಮಗೆ ಹೊಗಳಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ. ವೆರಿ ಪ್ರೌಡ್ ಆಫ್ ದಿಸ್ इंस्टीट्यूट, वेरी हैप्पी दैट 69-70 में SSLC पास करने के बाद उस ज़माने के जो हालात थे, बेंगलुरु के जो रहने वालों की जो हालात थी, इकोनॉमिकल कंडीशन बहुत कम था. या तो बहुत पैसे वाला था, झटके गाड़ियाँ थे, कारां थे, या तो छोटा मोटा व्यापारी था. उस ज़माने के अंदर क्या हुआ, हम अक्लमंद लोग यहाँ सब मिलकर भाई तुम लोग ITI ट्रेनिंग करो, इमीडिएट तुम ना बड़े बड़े फैक्ट्रीज बेंगलुरु में हैं, HL, HMT, BL, तुम्हारा NGF बड़े बड़े फैक्ट्री हैं. तुम लोग डिग्री को जाओ ना को, पहले तुम्हें ITI करो, उसके बाद तुम्हें नाइट कॉलेज में पढ़ सकते हैं. बोलकर एक बहुत अच्छा सजेशन दिया. उसमें गौसिया टेक्निकल ट्रेनिंग इंस्टीट्यूट बोलकर पहले मड़ीवाला में बेंगलुरु डेयरी के अपोजिट में फर्स्ट मुसलमानों का टेक्निकल ट्रेनिंग इंस्टीट्यूट खुला. गवर्नमेंट के 2 ही थे, एक तो बेंगलुरु में राजाजी नगर में था, एक आके
IT इंडस्ट्रीज ट्रेनिंग का मड़ीवाल में था। उसके पास वहाँ पर मुसलमानों सब मिलकर उस दिन मैं नबी साहब का आला मकाम अता फरमाया, उनके करवट उनकी मगफरत पर है। उनके घर वाले पूरे आज इंडस्ट्रियल गौसिया इंजीनियरिंग कॉलेज भी खोल कर है उन्होंने। उस ज़माने का मैं दूसरा स्टूडेंट हूँ। मैं वहाँ पर ट्रेनिंग किया। ट्रेनिंग करने के बाद जॉब को ट्राई कर रहा था तो मुझे दूसरा कोऑपरेटिव डिपार्टमेंट में जॉब मिला, तो मैं नाइट कॉलेज PUC कराया। फिर 1979 में गवर्नमेंट जॉब मिला मुझे। उससे पहले मैं डिग्री भी कर दिया था, MES कॉलेज में डिग्री किया। बाद में गवर्नमेंट जॉब मिला कर्नाटका सिल्क मार्केटिंग बोर्ड में मैनेजर परचेज बोलकर, असिस्टेंट मैनेजर परचेज बोलकर जॉब मिला। पूरी सर्विस वहीं पर किया। 2014 में रिटायर्ड हुआ। उसके बाद मैं सोशल एक्टिविटीज़ में इन्वॉल्व हूँ। आपको मालूम है मैं मस्जिद मिनाज का सदर हूँ और अंजुमन इस्लामिया का सेक्रेटरी हूँ और वेलफेयर एसोसिएशन में मेंबर हूँ और मैं कौमी खिदमत करना चाहता हूँ। मैं एक पैगाम देना चाहता हूँ, क्या है बोले तो, अगर हमारे पास पैसा है, बच्चों को माँ बाप के लिए पढ़ाने के लिए पैसा है और बच्चा अच्छा पढ़ रहा है, उन्हें 60-70 के ऊपर नंबर ले रहा है, उसे आगे पढ़ा सकते हैं। नहीं तो ऐसे इंडस्ट्रियल ट्रेनिंग देकर काम में डाल सकते हैं। अब आप बच्चे को जुल्म करके BE पास कराए, ये बच्चे की जो तनख्वाह है वो बच्चे को तनख्वाह नहीं मिलती। आज वो बहुत बड़ी ये है। ITI करना है तो कम से कम 25,000 रुपये सैलरी मिल रही है। BE मैकेनिकल करने के बाद 10,000 सैलरी नहीं मिल रही है। फिर उन्हें सॉफ्टवेयर को जाना, सॉफ्टवेयर में जाकर नाइट कॉल सेंटर्स में काम करना बेकार होता है। मैं सबसे गुजारिश करूँगा बराए मेहरबानी, अगर बच्चा बहुत ये वीक है तो ITI ट्रेनिंग करो, उसके ऊपर फॉलोअप करो, आगे चल कर बच्चे का फ्यूचर बनेगा। हाँ, उसके बाद पढ़ने की सलाहियत आई तो डिप्लोमा BE ME क्या भी कर सकता है। बीबी फातिमा ITI जो है हमारी पड़ोसी ITI है। जब से देख रही हूँ मैं ये ITI में जो है बहुत सारे बच्चे जो है ITI कोर्स करके जा रहे हैं और ये ITI ख़ासकर जो है बच्चों के लिए जो है मुस्तकबिल संवार रही है, बच्चों का मुस्तकबिल संवार रही है। बच्चे पढ़ते ही जो है उनको काम की तलाश होती है और घर संभालने की जिम्मेदारी होती है, तो बच्चों को आसानी से काम मिल जाता है। इस ITI के ज़रिए जो है बीबी फातिमा ITI के ज़रिए ये बहुत सारे बच्चों का मुस्तकबिल संवर रहा है। मैं कहना चाहूँगी कि इस तरह से बच्चे हमारे SLC पास होने के बाद जो है बहुत सारे बच्चे, ख़ास करके लड़कियां भी जो है ITI ज्वाइन कर रही हैं। पहले तो ITI को ख़ासकर लड़के ही ज्वाइन करते थे। अब जो माहौल है उसमें जो है लड़कियां भी बराबर से शिरकत कर रही हैं। तो बच्चे जो है हमारे इल्म के साथ साथ हुनर हासिल करें। आज का ज़माना साइंस और टेक्नोलॉजी का ज़माना है। इस टेक्नोलॉजी को ले करके जो है बच्चे हमारे आइंदा एंटरप्रेन्योर भी हो सकते हैं, अपनी ख़ास की इंडस्ट्री भी चला सकते हैं और उन्हें रोज़गार का मसला भी नहीं रहता। तो इस ताल्लुक़ से जो है मैं कहना चाहूँगी कि बच्चों को SLC के बाद ITI के बाद वो और भी पढ़ना चाहें तो पढ़ सकती, लेकिन जो है कम परसेंटेज लेने वाले बच्चों के लिए भी जो है ITI जो है बहुत ही मुफीद कोर्स है ये। तो वालिदैन से भी हमारी कौम के जो है वालिदैन से हमारे कौम के मुअम्मरों से भी मैं गुजारिश करती हूँ कि वो मस्जिदों में और कई तालीमी इदारों में जो है बच्चों को ITI को आने के लिए, बच्चों को ITI कोर्स लेने के लिए प्रमोट करें और बच्चों का मुस्तकबिल ही संवारें। इतना 92 बच्चे 92 स्टूडेंट्स आर ग्रेजुएटिंग फ्रॉम our institute. All of them have passed and they are receiving graduation certificates today. So many guests depart from the department, Sri Balkrishna sir and our Masjid committee members, Sadar secretary have all come and blessed these students. Almost all the students have been placed. Nearly 80% students have been placed this year. And 28 students are working in Bosch and many of them are working in Toyota, Biddi plant as well as Electronic City plant. So like that, like every year we are organizing this year also this convocation distribution program. This program is being held today throughout India in all the ITIs. Also in New Delhi, Prime Minister Modi is also distributing certificates to toppers of the country in ITI courses. So this is a very honorable move from the government of India
to give dignity to the ITI graduates also, to make them come into the limelight in the society, so that this technical education is promoted. So we are happy that Government of India as well as Government of Karnataka is now promoting in large scale under the Skill India mission, and they are helping also to start the ITIs and helping the students to gain employment in industries. So I thank all the stakeholders of Government of Karnataka, Government of India, as well as our locality personalities, welfare association office bearers for supporting us and helping us in promoting this skill-based technical training institute. तो ये पहला ऐसा इस तरह का कॉन्वोकेशन नहीं होता था, कब से शुरू हुआ सर ये प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी साहब ये क्या कोशिश? हाँ, फ्रॉम गए साल से ये पिछले साल से ये प्रोग्राम स्टार्ट हुआ है। इसके पहले नहीं होता था, जैसा एग्ज़ाम होता था सर्टिफिकेट्स 6 महीने के बाद में आ जाते थे। सो अब ऐसा सिस्टम हो गया है, इट्स वन ऑफ द बेस्ट सिस्टम। एग्जामिनेशन भी CBT बेस्ड है, दैट इज़ कंप्यूटर बेस्ड टेस्ट, ऑल ऑनलाइन एग्जामिनेशन है। देन एग्जामिनेशन होने के बाद में 8 दिन में रिज़ल्ट आ जाता है। रिज़ल्ट आने के बाद में रिज़ल्ट के साथ साथ मार्क्स कार्ड भी डाउनलोड कर सकते हैं। सो इंस्टीट्यूट लेवल में मार्क्स कार्ड एंड डिग्री सर्टिफिकेट डाउनलोड कर सकते हैं। तो इस वजह से बहुत सहूलत हो गई एंड मार्क्स कार्ड भी फुल प्रूफ है। सो इट इज़ स्कैनर बेस्ड है, एनीवन कैन स्कैन एंड व्यू द डिटेल्स ऑफ द स्टूडेंट्स डायरेक्टली फ्रॉम द वेबसाइट ऑफ गवर्नमेंट ऑफ इंडिया। तो ये सब डेवलपमेंट्स है, इट इज़ ए गुड and our work is also simplified and institutes also working efficiently and students are also happy and many job opportunities are also being created. So as I told you, previous year also all the students have been placed and this year also all the students have been placed. Many calls I am receiving every day for ITI graduates, but we don't have that much of candidates to provide to the industries. So in this entire South Bangalore, covering Ilyas Nagar up to this Bomsandra and here up to Hoskeralli and here Hanuman Nagar. So this is the only industrial training institute in Bangalore working. So I wish many more such institutes should come up in this area so that the poor people who are not able to continue their education and after SSLC they can pursue ITI. After 2 years they can get gainful employment. I am M. Mehboob Havaldar, President of Bibi Fatima Education Trust, associated with this institute since 30 years. Bibi Fatima Educational Trust started in 1992 and in 1993 we started Industrial Training Institute with only 3 courses. So wherein 50 students were admitted in 1992. Later on, as on years, we started fitter, then we added tool and die maker course, and recently, some 5 years back, we started one more branch in Bommasandra Electronic City. There we are running 2 courses. So totally 200 to 225 students are being trained, and now on this day 92 students have graduated from our ITI, and just now we distributed them the graduation certificates also. And then this year our one of the student has scored 95% in our institute in theory as well as in practicals. So he stood first for the whole institute. What is his name? He is Abhishek GP, and even he got 3 medals also from the institution. He stood first for the institute and he stood for the class, and he was the best trainee also from our institute. And we have campus selection wherein most reputed industries like Toyota Kirloskar, then Bosch company, they are recruiting our students, and whichever trainee has entered the
attended the interview, all of them have qualified and they are selected before their results. And now they have been getting trained in Bosch as well as Toyota Kirloskar. And rest of the trainees are also employed and nobody is free now. कितने लोगों के लिए जो है अब तक कितने बच्चे यहाँ से फारिग हुए हैं? How many students have passed out from here? And today how many students are getting training here? As on today, 200 trainees are taking training in both the campuses, and over the years more than 5,000 to 7,000 students have taken training, and we have a computer course also. In that also more than 5,000 students have taken training, and almost all are employed. Either they are working for a very good company, or they have gone abroad, or they have started their industry. And today we have called our alumni student Mr. Pavan also. He is an entrepreneur, and all the dignitaries were very happy to see him with such a courage and being an entrepreneur.